नमस्कार, तुम्हा सर्वांचं क्लिअर कट लॉ चॅनलवरती स्वागत आहे. आजच्या ह्या व्हिडिओचा विषय आहे की सेकंड मॅरेज विदाऊट डिवोर्स इज व्हॅलिड, म्हणजे दुसरं लग्न हे डिवोर्स न घेता व्हॅलिड आहे का. त्यापूर्वी जनरल लॉ काय आहे तो जाणून घेऊया. जेव्हा पहिला पती किंवा पहिली पत्नी जिवंत असताना आणि त्यांच्यापासून कायदेशीररित्या डिवोर्स न घेता जर दुसरं लग्न केलं तर त्याला वॉइड मॅरेज असे म्हणतात. म्हणजेच असं लग्न हे अवैध लग्न असते, त्याला कायद्यामध्ये कुठलंही स्थान नाही, त्याला 0 व्हॅल्यू आहे. आणि असं करणं हे अंडर सेक्शन 82 ऑफ भारतीय न्याय संहिता अंतर्गत देखील गुन्हा आहे. तर त्यासाठी काही अपवाद आहेत का, त्या अपवादाअंतर्गत दुसरं लग्न हे डिवोर्स न घेता जर केलं तर ते व्हॅलिड मानलं जाईल. तर त्यातील पहिला अपवाद जो आहे तो म्हणजेच की पहिलं लग्न हे जेव्हा वॉइड असेल. वॉइड म्हणजेच जे लग्न कायद्याच्या नजरेमध्ये कधी अस्तित्वात नसते, जे की फ्रॉम इट्स व्हेरी इन्सेप्शन डज नॉट एक्झिस्ट इन द आयज ऑफ लॉ. अशा लग्नामध्ये जे जोडपं असते त्यांना पती किंवा पत्नीचा कुठलाही कायदेशीर हक्क किंवा स्टेटस प्राप्त होत नाही. आणि अशा वेळेला जेव्हा दुसरं लग्न केलं जाते त्यावेळेला सेकंड मॅरेज हे विदाऊट डिवोर्स व्हॅलिड पकडलं जाते. ज्या वेळेला पहिलं लग्न वॉइड असते त्यावेळेला कोर्टाकडून कुठल्याही प्रकारे फॉर्मल डिक्लेरेशनची गरज नसते, परंतु ॲज अ प्रिकॉशन म्हणून कोर्टाकडून त्या संदर्भामध्ये डिक्लेरेशन घेतलं जाऊ शकते. त्यानंतर दुसरा जो अपवाद आहे तो म्हणजेच वॉइडेबल मॅरेज. वॉइडेबल मॅरेज हे असं लग्न आहे की जे पहिलं लग्न असते ते अस्तित्वात असते जोपर्यंत कोर्ट ते लग्न वॉइडेबल आहे असं डिक्लेअर करत नाही तिथपर्यंत. म्हणजेच वॉइडेबल मॅरेजमध्ये कोर्टाकडून डिक्लेरेशन घेणं हे अत्यंत महत्त्वाचं असते. जेव्हा कोर्ट पहिलं लग्न हे वॉइडेबल आहे असं डिक्लेअर करते त्यानंतर दुसरं लग्न हे केल्यानंतर ग्राह्य मानलं जाते. वॉइड आणि वॉइडेबल मॅरेज काय आहे याबद्दल मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, त्याबद्दल मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. त्यानंतर नेक्स्ट एक्सेप्शन आहे ते म्हणजेच दुसरं लग्न करताना जर पहिला पती किंवा पहिली पत्नी ही 7 वर्षापर्यंत मिसिंग असेल आणि तिचा कुठलाही पत्ता लागत नसेल तर अशा वेळेला त्या व्यक्तीला कायद्यामध्ये ती मयत झालेली आहे असं प्रिझ्युम केलं जाते आणि त्यालाच सिव्हिल डेथ असे म्हणतात. जर ती व्यक्ती कंटिन्युअसली 7 वर्षापर्यंत मिसिंग असेल आणि तिला शोधण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला असेल आणि असं असून देखील जर ती आढळून आली नाही तर तिला मयत घोषित केले जाते. आणि ज्या वेळेला दुसरं लग्न केलं जाते त्यावेळेला सेकंड पार्टनरला ह्याबद्दल पूर्व सूचना देणे गरजेचं आहे. अशा वेळेला दुसरं लग्न हे डिवोर्स न घेता जर केलं तर ते ग्राह्य मानलं जाते. त्यानंतर नेक्स्ट एक्सेप्शन आहे ते म्हणजेच की पर्सनल लॉ. प्रत्येक व्यक्तीच्या पर्सनल लॉनुसार लग्न तसेच डिवोर्स घेतले जातात. जर का त्या व्यक्तीच्या पर्सनल लॉनुसार दुसरं लग्न हे डिवोर्स न घेता जर व्हॅलिड असेल तर अशा वेळेला दुसरं लग्न हे ग्राह्य मानलं जाते. त्यासाठी उदाहरण आहे ते म्हणजेच मुस्लिम लॉ. मुस्लिम लॉनुसार एकापेक्षा जास्त लग्न करणं हे व्हॅलिड मानलं जाते, ते देखील डिवोर्स न घेता. नंतर नेक्स्ट जे एक्सेप्शन आहे ते म्हणजेच की कस्टम. जर कस्टमनुसार लग्न हे विदाऊट डिवोर्स घेता जर केलं तर त्याला ग्राह्य मानलं जाते आणि त्यासाठी अंडर सेक्शन 29 सबसेक्शन 2 ऑफ हिंदू मॅरेज ॲक्ट 1955 अंतर्गत देखील कस्टमरी डिवोर्सला रेकग्नायझेशन दिलेलं आहे. तसेच आपण जर बघितलं की आदिवासी जमातींमध्ये देखील लग्न तसेच दुसरं लग्न हे त्यांच्या विधी रीतिरिवाजानुसार तसेच त्यांच्या कस्टम्सनुसार केलं जाते. म्हणूनच जर कुठलंही लग्न किंवा डिवोर्स हा जर त्यांच्या कस्टमनुसार झाला असेल आणि जर का ते चॅलेंज झालं तर ती कस्टम प्रूव्ह करणं हे त्या व्यक्तीचं काम असते. म्हणजे जर कस्टमरी फॉर्म जर रेकग्नाइज असेल तर कस्टमनुसार जर दुसरं लग्न केलं डिवोर्स न घेता तर ते ग्राह्य मानलं जाते. आणि शेवटचा जो एक्सेप्शन आहे तो म्हणजे जर दुसरं लग्न करताना पहिला पती किंवा पहिली पत्नी ही मयत असेल तर अशा वेळेला डिवोर्स घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अशा वेळेला दुसरं लग्न हे ग्राह्य मानलं जाते. आशा आहे तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि जर आवडलाच असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.